खूप गंभीर आणि टेन्स असं वातावरण झालेलं आहे मित्रांनो. पण त्यांना जेव्हा मी विचारलं जिल्हा परिषदला सोलापूरला, ते काल परवा आमंत्रण द्यायला आले होते. टॉपिक खूप वेगळा आहे. उद्योजक होण्यासाठी, कौशल्य विकास अभियानासाठी, आणि ह्या गोष्टीशी आणि IAS अधिकाऱ्याचा काही संबंध नाही आहे. ते म्हटले की तुम्हाला बारामतीकरांकडून तुमची लाईफ स्टोरी जाणून घ्यायची आहे आणि ती लाईफ स्टोरी आमच्या युवकांसाठी खूप प्रेरणादायक असेल. तर मित्रांनो, सर्वात प्रथम मी पूर्ण पवार परिवाराचे अभिनंदन करतो. त्यांचं मी खरंच कौतुक करतो. असे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये खूप क्वचित होतात. मनापासून सांगतो मी, खूप क्वचित होतात की ज्यांना वाटतं की आमची भावी पिढी, युवा पिढी ही बेरोजगार नसायला पाहिजे. आणि आपणसुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला. इतक्या वेळापासून थांबलेले आहात. कोणता चांगला जरी मूवी लागला त्यालासुद्धा इंटरवल असतो. 2 तासापासून कार्यक्रम चालू आहे, इंटरवल नाही आहे. तर माहोल जो टेन्स झालेला आहे त्याच्याबद्दल एक थोडासा मी स्टार्टिंगला एक जोक सांगतो, मग आपण पुढे माझी लाईफ स्टोरी ऐकूया. सध्या बिहारचं राजकारण खूप तापलेलं आहे आणि काल परवा एक चांगला व्हॉट्सॲपवर एक जोक्स मिळाला की सरकार बदलली, मोबाईल टावर फक्त दुसरं लागलं आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर दुसरं लागलेलं आहे, सरकार सेम आहे. तर मित्रांनो, बिहारमध्ये एकदा असंच कट्ट्यावरती तिथं बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे, उद्योजक कमी आहात, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप कमी आहे. तर असं एका कट्ट्यावरती गावातील तरुणी बसलेले होते. हा एक विनोद आहे, याला गांभीर्याने कोणी घेऊ नका. ते एक तरुण म्हटला की बिहारचा विकास झाला पाहिजे आणि जोपर्यंत बिहार भारतामध्ये आहे तोपर्यंत बिहारचं काही खरं नाही. बिहार हा स्वतंत्र देश झाला पाहिजे आणि बिहार स्वतंत्र देश झाल्यावर खरी डेव्हलपमेंट सुरू होईल. बांगलादेशसारखंच आपलंसुद्धा स्वतंत्र कंट्री पाहिजे, स्वतंत्र अस्तित्व पाहिजे. मग दुसरा म्हटला बरोबर आहे, पण करायचं कसं? ते म्हटले की आपण अमेरिकेवर हल्ला करूया. अरे मग म्हटलं ठीक, अमेरिकेवर हल्ला करून देश का स्वतंत्र होईल? ते म्हटले अमेरिकेवर हल्ला करायचा, अमेरिका आपल्याला हरवेल, आपल्यावर कब्जा करेल, राज्य करेल, आपलाही बिहार अमेरिका होऊन जाईल, आपलेही पैसे डॉलरमध्ये कन्वर्ट होऊन जाईल, आपल्या इथे पण रोड येईल, इन्फ्रास्ट्रक्चर येईल, सर्व काही येईल, ॲटोमॅटिक आपण डेव्हलप होऊन जाऊ. तिथंच एक चाचा एकदम जवळच बसला होता. तो त्यांचं भाषण ऐकत होता. त्याला अजून चिंता लागली. PM मोदींपेक्षा जास्त त्यालाच टेन्शन असेल, एवढी चिंता लागली. मग सर्व म्हटलं की एवढी चांगली आयडिया दिली तर ते लोक गेले की फुफा आप इतने परेशान क्यों दिख रहे हो? मग तो चाचा एकदम टेन्शनमध्ये म्हटला की ठीक आहे, आपला देश म्हणजे भारतापासून बिहार वेगळं होईल, सर्व काही ठीक आहे, पण जर विचार कर यदा कदाचित बिहार जिंकलास अमेरिकेविरुद्ध तर अमेरिकेचं काय होणार? मित्रांनो, वातावरण खूप टेन्स होतं, गरम होतं, म्हणून हा एक विनोद सांगितला मी. माझ्या आयुष्यामधील मी काही तत्त्व ठेवलेली आहेत, काही रियालिटी आहे. बऱ्याच लोकांना नंतर कळलं वाटतं. काही तत्त्व ठेवलेले आहेत, काही रियालिटी मी स्वतः फॉलो करतो. किती लोकांना माहिती आहे की भारताचे 4थे राष्ट्रपती कोण होते? हात वरती करू शकतात मला? एनीवन फ्रॉम द क्राऊड? ज्यांना भारतरत्नही मिळाला होता, जे उपराष्ट्रपती पण होते. VV गिरी, बरोबर, कोणतरी बोललं मला. VV गिरी हे व्यक्तिमत्व आज बऱ्यापैकी लोकांना विसर पडलेला आहे. देशातील सर्वोच्च पुरस्कार, सर्वोच्च मान, राष्ट्रपती, भारतरत्न पुरस्कार. मित्रांनो, काळाच्या ओघामध्ये आपण आपल्या 4 पिढींचं नाव पण घेऊ शकत नाही. वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबाचे वडील कोण माहिती नसतं. लाईफ इज सो शॉर्ट. एवढं छोटं जीवन आहे आणि लोकांची मेमरीसुद्धा खूप वीक आहे.
माणसाची टेंडन्सी आहे ती, माणूस विसरतो. आणि जसं म्हणतात की फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार. आज काय आहे, आत्ता काय आहे ते बोला. 10 वर्षापूर्वी काय होतं, 20 वर्षापूर्वी काय होतं ते बोलू नका. मी वक्ता आहे, मी भाषण देत नाही, पण माझे मनोगत मनापासून सांगतो, म्हणून लोकांना खूप आवडतं. आणि माझी लाईफ स्टोरी सांगायला मला बिलकुल आवडत नाही. याचं कारण असं आहे मित्रांनो, दादांनी मला आग्रह केला म्हणून मी सांगेल. मी एक स्वप्न पाहिलं, ह्या पुस्तकाच्या 70 ते 80 हजारच्या वरती प्रती विकल्या गेल्यात. सुनंदाताईंनी पण त्यांनाही माहिती माझी पूर्ण स्टोरी. तर घरामध्ये काय होतं, बाप पुस्तक वाचतो, आई पुस्तक वाचते आणि मुलाला घेऊन सांगतात की बघ बेटा, राजेंद्र भारुडसारखा अभ्यास करायचा. एकदा नाही, दोनदा नाही, असे 100दा सांगतात. काल माझ्याकडे कार्यक्रम होता, तिथंही तेच झालं. जेडपीचे कर्मचारी आला, मुलाला सांगता यांच्यासारखा अभ्यास करायचा. असं झाल्यामुळे त्या माणसाला वाटतं की हा राजेंद्र भारुड जिथं कुठं भेटला ना, ते मी थोबाडीतच हाणेल. अभ्यास त्याने करावा, मेहनत त्याने करावी, त्याचं उदाहरण गाऊन मला रोज लोक टोमणे मारतात, माझ्या घरचे टोमणे मारतात. तर पालकांना माझा सल्ला राहील की माझी स्टोरी हे फक्त कथा म्हणून ऐका, एक स्टोरी म्हणून ऐका. असा विचार करू नका की मला माझा मुलगाही असं झाला पाहिजे. प्रत्येक मुलगा, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सजीवामध्ये विशिष्ट गुण असतात. तो गुण तो त्यावेळी, त्या ठिकाणी, त्या क्षणी हेरतो, त्याचं डेव्हलपमेंट करतो. आपल्याकडे खूप चांगले उदाहरणं होते उद्योजकाचे. मला माझ्या आयुष्यामध्ये उद्योजक व्हायचं नव्हतं. मला माझ्या आयुष्यामध्ये असं काही करायचं होतं ज्याच्यामध्ये मला चिरकालीन समाधान आणि चिरकालीन आनंद मिळेल. आणि जे आता मी उपभोगतो आहे, ही जी क्लिप दाखवली पंढरीच्या द्वारी स्वच्छतेची वारी, ही काल आमच्या लोकांनी बनवली, ही मी आत्ताच पाहिली. तर हे काम करत असताना असं तुम्हाला बघितलं असं माझ्या मनावर कुठं मानसिक दडपण, खूप टेन्शन आलं आहे, कसं होणार, काय होणार, नो. आज ह्या क्षणी मी तुमच्यासमोर बोलतो आहे, जे काही बोलेल ते बेस्ट बोलेल. हा माझा एक केलेला तत्व आहे की जे काही करायचं आयुष्यामध्ये, जीही मोमेंट असेल, जेही तुमचं टार्गेट असेल, ते बेस्ट करायचा प्रयत्न करा. मग कोणी उद्योजक व्हा, कोणी फोटोग्राफर व्हा, कोणी चांगला बिझनेसमॅन व्हा, कोणी रिपोर्टर व्हा, कोणी चांगले पॉलिटिशियन पण होऊ शकतात. आपल्याकडे खूप चांगलं उदाहरण आहे बारामतीमध्ये, जे पूर्ण देशाला, पूर्ण जगाला माहिती आहे. माननीय शरदजी पवार साहेब एक आयडियल म्हणून बघितलं जातं त्यांना. तर मित्रांनो, वेळ खूप कमी आहे, मी स्टोरीला सुरुवात करतो. माझा जन्म धुळे जिल्हा, साक्री तालुका, सामोडे गाव, 1988. हे माझी शाळेच्या दप्तरी असलेलं जन्म नोंद वर्ष, मलाही माहिती नाही कधी आहे एक्झॅक्टली. सामोडे गावापासून थोडंसं दूर एक भिल वस्ती, भिलाटी, जिथं सर्व लोकांच्या घरं जे होते ते उसाचे जे पानं असतात त्या पानापासून झोपड्या बनवलेल्या. सर्वांचा 2 व्यवसाय, एक तर मजुरी करायची, नाहीतर मग महूपासून दारू विकून आपला उदरनिर्वाह चालवायचा. अशा ठिकाणी माझं वडील, माझी आई, मोठी बहीण, भाऊ होते. आणि आईच्या पोटात असताना वडिलांचा देहांत झाला. आईच्या पोटात 3 महिन्याचा असेल. तर त्यावेळची गरिबीची परिस्थिती अशी होती की वडिलांचा फोटो काढायला सुद्धा कोणाकडे पैसे नव्हते. तर मी आज IAS झालो, सर्व झालं, कार्यक्रम होतात, पुस्तक वाचतात, तर मी आजपर्यंत माझ्या वडिलांचा चेहरा बघू शकलो नाही, मी फोटोसुद्धा. आणि ज्यावेळी वडिलांचा देहांत झाला तर वडिलांकडच्या मंडळींनी आईवर दबाव टाकायला सुरू केला की 2 मुलं ऑलरेडी आहेत, 3ऱ्या मुलाची गरज काय, 3ऱ्या मुलाचाही गरज काय, याचा गर्भपात करा. त्यावेळी माझी मावशी, त्याला आम्ही आमच्या भिल भाषेमध्ये मोटमाई म्हणतो, ती पुढे आली आणि म्हटली की कोणतंही बाळ जन्माला यायच्या आधी हे देवाची देणगी असते, गिफ्ट असते. तुम्हाला जर ह्या बाळाचा सांभाळ करायचा नसेल तर हे बाळ माझ्याकडे द्या, आमच्याकडे द्या. आणि मग माझी मावशी तिच्या हट्टाने, आग्रहाने आईला, माझ्या दोघी भाऊ बहिणींना घेऊन आपल्या झोपडीत आली. त्यांचाही काही जमीन जायदाद काहीच नव्हते. भिल समाज म्हणजे गरीब, अशिक्षित, व्यसनीची आहारी केलेला. त्या झोपडीमध्ये माझा जन्म झाला. 3-4 महिने वय असेल जन्म झाल्यानंतर आईला मजुरीला जायला लागायचं, ताई मजुरीला जायची, मावशी मजुरीला जायची, घरी फक्त आजी असायची. आणि महूच्या फुलांपासून गावठी दारू
जे खूप टेस्टी लागते असं म्हणतात, मी पिली नाही आहे. तर ते दारूचा व्यवसाय करायची. बऱ्याचदा ज्यावेळी कस्टमर्स ग्राहक दारू प्यायला यायचे त्यावेळी ₹1 ₹2 दारू विकायची. तर माझं दुधाच्या तहानसाठी मी खूप रडायचो. आई नसायची आणि दुधाची तहान लागल्यानंतर ती तहान कशी भागेल ह्याच्याबद्दल कोणी विचार न करता माझ्या तोंडात दारूचे थेंब टाकायचे, जेणेकरून मला झोप लागायला पाहिजे. हे माझे लहानपणाचे बाळकडू होते. जसं खूप पॅरेंट्स लोकांना खूप टेन्शन असतं. गावात कोणीही शिकलं नव्हतं, कोणी पहिली ते गेलं नव्हतं, सर्वांना शाळा काय हे माहिती नव्हतं. त्याच्यामुळे अंगणवाडी, सिनियर KG, ज्युनियर KG जायचा प्रश्नच येत नाही. पण त्यावेळी सरकारने शिक्षण अभियान जोरात राबवलं होतं. 5-5.5 माझं वय असेल त्यावेळी झेडपीतले शिक्षक आमच्या आदिवासी पट्ट्यात आले आणि म्हटले की तुमच्या मुलाला तुम्ही शाळेत पाठवा. आणि मित्रांनो, पहिल्यांदा मी त्या आदिवासी पट्ट्याच्या बाहेर जिल्हा परिषदेच्या कौलारू शाळेमध्ये गेलो. आज ही शाळा तशीच आहे. तिथं गेल्यावरचं जेव्हा जग पाहिलं, कौलारू शाळा, सर्व उच्चभ्रू समाजाची मुलं, पांढरे शुभ्र कपडे, स्वच्छ राहणारे, आणि आपला मळकटलेला अवतार, खाकी चड्डी, त्याला ठिगळ लावलेलं, पायात स्लिपर नाही, काही नाही. ते वातावरण बघून मला खूप दडपण आलं, खूप म्हणजे खूप भयानक दडपण. आणि मी खालीच जमिनीवर लोळायला लागलो. आणि त्यावेळी त्या शाळेतील मुख्याध्यापक जवळ आले आणि त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि गरम गरम दुधाचा ग्लास आणि सुगडी खायला दिली. आणि ज्यावेळी ते दूध आणि सुगडी खाल्ली त्यावेळी खूप बरं वाटलं की घरच्यापेक्षा इथं चांगलं खायला भेटतं, आता आपण रोज शाळेत जायला पाहिजे. ही माझी शाळेची पहिली सुरुवात. 1st, 2nd, 3rd, 4th झेडपीला मी खूप शॉर्टकट करून सांगणार आहे कारण वेळ कमी आहे. ह्या माझ्या लाईफमधून मी काय शिकलो, तुम्ही काय शिकणार हा तुमचा प्रश्न आहे. मी काय शिकलो हे मी नंतर नॅरेट करेल. झेडपीच्या शाळेमध्ये असताना माझ्या शिक्षकांचं खूप प्रेम होतं. त्यांनी कधीही जात, समाज, गरिबी बघितली नाही, पण एक चांगला विद्यार्थी आहे याचं काहीतरी चांगलं व्हावं ह्या प्रेरणेने शिक्षक खूप मन लावून माझे कौतुकांना आईकडे सांगायचे, पाठ थोपटायचेत. असाच एक प्रसंग आहे. 3रीमध्ये असताना 2 ऑक्टोबरला मी गांधीजी बोलतोय हे भाषण आमच्या बाईने लिहून दिलं होतं. त्यावेळी ऑक्टोबरमध्ये पण थंडी पडायची, आता पडत नाही, त्यावेळी पडायची थंडी. आणि भाषण द्यायला उभं राहिलो. फरची होती मोठी, थंड झालेली होती, सकाळची वेळ होती, पायात चप्पल नव्हते, अंगावर स्वेटर नव्हतं, टोपी नव्हती, काहीच नव्हतं. तर खाकी चड्डी, सदरा. भाषण सुरू झालं पण माझे पाय थरथर कापायला लागले त्या थंडीमुळे. आणि भाषण कसं संपवलं तर ते माझ्या एका शिक्षकाने बघितलं की ह्या मुलाकडे चप्पल आणि स्वेटर घ्यायला सुद्धा पैसे नाही आहेत. तर मी बघा त्यावेळचे शिक्षक कसे होते. तर ते जेव्हा संध्याकाळी मी घरी गेलो तेव्हा माझ्या यायच्या आधीच त्यांनी घरी एक स्वेटर आणि एक स्लीपर आपल्या स्वतःच्या पैशातून पाठवली होती. याला म्हणतात शिक्षण, याला म्हणतात शिकवणे, आपल्या स्वतःच्या उदाहरणाने. खूप लोक भाषण करतात, समाजासाठी काहीतरी करा, समाजाकरता काहीतरी करा. आपण आपल्या परिवाराच्या लोकांनासुद्धा मदत करत नाही, बाकी दूरची गोष्ट आहे. तर ह्यासाठी खूप मोठं हृदय लागतं मित्रांनो. 5वीमध्ये ज्यावेळी माझा नवोदयला फॉर्म भरला तर नवोदयला फॉर्म भरण्यापासून, फोटो काढण्यापासून, ट्युशन्स, आमच्या शिक्षकांनी ट्युशन दिली, स्वतःच्या पैशाने शाळेत घेऊन गेले. तर पूर्ण प्रक्रिया, फॉर्म भरणे, फोटो काढणे, ट्युशन आणि परीक्षेला घेऊन जाणे, परत आणणे, ₹1ही घेतला नाही. नंबर लागला नवोदय विद्यालय नंदुरबारमध्ये अक्कलकुव्याला. पण त्यावेळी ताईचं लग्न झालं होतं, भाऊ आश्रमशाळेत होता, घरी फक्त मी आणि आई एकटा होतो. आणि सकाळी उठल्यापासून 5-5:30ला उठायचो आम्ही. सकाळी उठल्यापासून आई आजीसोबत दारू गाळायला जायची. सकाळी उठल्यापासून घर झाडणे, पाणी भरणे, भांडी घासणे, हे सर्व काम मला करावं लागायचे. आणि मी आनंदाने करायचो. म्हणजे मला असं कधी वाटलंच नाही की हे काम मुलांनी करायचं नसतं म्हणून, कारण तो माझा भाग होता. त्यानंतर जी देवाची पूजा असते, तुळशी पूजा, ती पण मीच करायचो. आणि त्यावेळी मला गरिबी काय असते की ते जाणवलंच नव्हतं, दुःख काय असते जाणवलंच नव्हतं. कारण आजूबाजूच्या पूर्ण परिसरामध्ये, भिल वस्तीमध्ये सर्व लोक तसेच होते, गरीब,
सर्वांचा तोच व्यवसाय होता. आपण गरीब किंवा श्रीमंत कधी जाणवतो मित्रांनो, की ज्यावेळी आपल्याला कळतं की आपल्यापेक्षा कोणाकडे काहीतरी जास्त आहे. तुम्ही जर अंदमान निकोबारमध्ये जरावाजी ट्राईब आहे, सर्व लोक हुगडे असतात, त्यांना माहितीच नाही कपडा काय भानगड आहे, त्यांनी पाहिलंच नाही आहे. त्याच पद्धतीने एका समाजामध्ये जेव्हा आपण कंपॅरिझन सुरू करतो की याच्याकडे एक फॅक्टरी आहे, याच्याकडे कंपनी आहे, याच्याकडे मर्सिडीज आहे, याच्याकडे फ्लॅट्स आहे, आपल्याकडे काय आहे, साधं घर, होंडा, आपण काय झालो त्याच्या कंपॅरिझनमध्ये गरीब, बरोबर. तर ते कंपॅरिझन करायला सुद्धा उदाहरणं नव्हते की तुम्ही हे उदाहरण आहे, तुम्ही यांच्यासोबत कम्पेअर करा. म्हणून गरिबी काय असते माहितीच नव्हतं. लहानपणापासून एकच काम होतं, शाळेत जायचं, आल्यावर अभ्यास करायचा, मित्रांसोबत पोहायला जायचं, खेकडी मासे पकडणे, जंगलात जाणे, डोंगरावर जाऊन बकऱ्या चारणे, मावशीच्या बकऱ्या होत्या, मित्रांसोबत फिरणे, खूप मस्ती आणि खूप आनंद. लोकांना वाटतं की असं कसं साहेब, तुमच्याकडे तर काहीच नव्हतं, आनंद कसं काय. तर मित्रांनो, आनंद हे पैशात नसतं. त्या क्षणी त्या मोमेंटला माणसाच्या डोळ्यामध्ये किती स्पार्क आहे. कधी कधी बघतात तुम्ही, मोठे मोठे मिनिस्टर्स, मोठे मोठे बिझनेसमॅन डोक्याला हात लावून बसतात. जेव्हा CBIची रेड होते, इलेक्शन हारतात, होतं असं बरेचदा. आणि समोर एक बघा, एक साध्या माणसाला, लहान पोराला पाववडा खायला भेटला, त्याच्या चेहऱ्यावर किती आनंद असतो गरीब पोराला. तर त्या क्षणावरती असतं, त्या मुमेंटवरती असतं. आणि ही जी लर्निंग्स आहे, ह्या सर्व गोष्टी आहे, ह्या मला निसर्गाकडून, माझ्या आईकडून, माझ्या शिक्षकांकडून मला कळायला लागले. आणि त्यावेळी एक असंच 4थी-5वीची गोष्ट होती. 4थीची एक्झाम होती, राईट, 4थीची एक्झाम होती, केंद्राची परीक्षा होती. त्यावेळी 4थीला केंद्र असायचं. 4-5 शाळेच्या पोरं येऊन अभ्यास करायचे. त्यावेळी संध्याकाळी आईला मी दारू वाटण्यामध्ये मदत करू लागायचो. आणि कोणाला काही चाकणे पाहिजे असेल, फुटाणे, शेंगदाणे, ते घेऊन यायचो. पण व्हायचं काय की संध्याकाळी लाईट नसायची गावात, त्याच्यामुळे 6-6:30च्या आत अभ्यास करून, नाहीतर मग रात्री परत कंदीलला रॉकेल नव्हतं, रॉकेल असायचं फक्त जेवणापुरताच. तर 6:30च्या आत अभ्यास करावा लागायचं. संध्याकाळची वेळ होती, मी ओट्यावरती बसलो होतो, 5-5:30 वाजले होते. ग्राहक लोक खाली दारू पित होते, एका बाजूला दारू पिणारे ग्राहक, एका बाजूला मी, अभ्यास चालू. आणि मला गावामध्ये आज पण लोक राजा म्हणतात. त्याने म्हटलं की राजा जा, फुटाणे घेऊन ये. मी त्यांना बोललो की मला अभ्यास करायचा आहे, उद्या माझी परीक्षा आहे. ते म्हटलं की एवढं एक काम करू नये आणि परत अभ्यासाला बस. मी रागामध्ये पाय आपटत गेलो. दुकानात खूप गर्दी होती, बराच वेळ झाला, घेऊन आलो. परत दुसरा कोणतरी ग्राहक आला, तो म्हटला की माझे पण घेऊन ये. आणि त्यावेळी माझा जीव रडकुंडीला आला की मला अभ्यास करायचा आहे. आणि हे सर्व असं नाही की मी कुठंतरी ऐकलं होतं, वाचलं, ते सर्व माझ्या मनातून येतं, ते मला अभ्यास करायचा आहे. त्यांनाही बोललो की तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमचं घेऊन या, मला आजच्या दिवस अभ्यास करू द्या, मी आज कसलंही कामाला जाणार नाही, नाहीतर अंधार पडेपर्यंत माझा अभ्यास होणार नाही. मग तो माणूस एक वाक्य बोलला, भिल्ल समाजात जन्म घेतलेला आहे, समाजात तुझ्या कोणी शिकलेलं नाही, तू शिकून काय डॉक्टर कलेक्टर होणार आहेस, जा, हे तुला हेच काम करायचं आहे पुढे जाऊन. आणि ते शब्द माझ्या आईने ऐकले. आई दरवाजाच्या जवळ होती आणि आईने मला जवळ घेतलं. माझ्या डोळ्यात नकळत आसू आले की मी कोणत्या समाजात जन्म घेतला हे माझ्या हातात नाही आहे. समाजात कुठं जन्म घेतो हे आपल्या हातात नसतं, पण जे देवाने दिलेलं पोटेन्शियल आहे, जे देणगी आहे, त्याला चांगलं कसं विकसित करणं आपल्या हातात असतं. आईने डोक्यावरून हात फिरवला आणि म्हटलं की मना भी पोऱ्या एक दिन डॉक्टर किंवा कलेक्टर होई. हे ऐराणी भाषेमध्ये आहे ते, म्हणजे माझाही मुलगा एक दिवस डॉक्टर किंवा कलेक्टर होणार. आणि मित्रांनो, सुदैवाने माझं MBBS झालं, डॉक्टरी झालो, आज मी IAS आहे, कलेक्टरी आहे. आणि ही सर्व गिफ्ट, ही सर्व जी म्हणतात ना, कधी कधी आईने एखाद्या इमोशनमध्ये बोललेले शब्द हे खरे ठरतात. तर त्या आईचं स्वप्न होतं आणि तेच स्वप्न मी शब्दबद्ध केलं आहे. मी एक स्वप्न पाहिलं या पुस्तकात. 6वीला नवोदय विद्यालय अक्कलकोला ॲडमिशन झाली. 6वी ते 10वी अक्कलकोयाला होतो, 11वी 12वी जालन्याला होतो नवोदय विद्यालयामध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंट CBSE रेसिडेन्शियल स्कूल, फ्री ऑफ कॉस्ट. फक्त माझ्या आयुष्यामध्ये माझ्या पाठीवर हात थोपाटणार कोणी नव्हतं. याचं कारण असं आहे, गावातील लोकांना पर्सेंटेज, डिस्टिंक्शन, फर्स्ट क्लास ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. 10वीच्या परीक्षा द्यायला गेलो, बोर्डाची परीक्षा द्यायला गेलो, चांगली दे,
दबाव नको, प्रेशर नको सांगणार पण कोणी नव्हतं. निकाल लागला, गणित आणि विज्ञानामध्ये 95% मार्क होते. 12वीला प्रथम होतो, 93% मार्क होते गणित, विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये, सर्व PCMB बोर्डमध्ये. आणि CETला 200पैकी 194 मार्क होते. तर मलाही असं वाटायचं की माझ्यासुद्धा कोणीतरी कौतुक करणारं पाहिजे. कारण घरी जाऊन सांगणार काय, त्यांचा प्रश्न हा होता की पास झाला का. हां, पास झालो. पास झाला ऐकल्यावरती मग गावातल्या लोकांनी थोडं गूळ वाटून द्यायचं किंवा साखर वाटून द्यायची, झालं सेलिब्रेशन. असं विचारणारे कोणीतरी टक्के किती पडले, पर्सेंटेज किती मिळाले. त्यावेळी मित्रांनो माझा जोही आनंद आहे, जोही माझी भावना आहे, ती फक्त मी घरात एकटा बसून ध्यान करून देवासोबत शेअर करायचो की मी चांगले मार्क कोणासाठीच मिळवत नाही आहे. मी चांगले मार्क स्वतःचं पोटेन्शियल प्रूव्ह करण्यासाठी मिळवत आहे की जरी माझा समाज आदिवासी आहे, भिल्ल आहे, पण ज्या 2 खांद्यामध्ये दिलेलं डोकं आहे ते सर्वांना सारखं आहे. आणि त्या डोक्याला जर मी शिस्त लावली, डिसिप्लिन लावली, तर मी जेही काम करणार ते बेस्ट करायचा प्रयत्न करेल. आणि CET एंट्रन्स झाली, 194 मार्क मिळाले 200पैकी. मुंबईच्या, पूर्ण महाराष्ट्रातील सर्वात टॉप मेडिकल कॉलेज जी म्हणतात, KM हॉस्पिटल मुंबई, GS मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज, त्या कॉलेजमध्ये ओपन कोट्या थ्रू ॲडमिशन मिळाली. ॲडमिशन घेताना सुद्धा एकटाच गेलो होतो. ॲडमिशनचा सुद्धा प्रसंग आहे. त्यावेळी एक क्लर्कने असंच बोलले होते की तुम्ही लोक रिझर्वेशनमधून येतात आणि तुमच्यामध्ये काही स्किल्स नसतात. मी म्हटलं असं नाही आहे. रिझर्वेशन हा वेगळा भाग झाला, पण कोणताही व्यक्तीचं पोटेन्शियल त्याच्या बॅकग्राऊंडवरून आपण ठरवू शकत नाही. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर, म्हणजे पहिला वर्षाचा पहिल्या दिवसचा किस्सा आहे. सर्वांनी मुन्नाभाई MBBS पाहिलं आहे? हां, असाच एक चांगला ऑडिटोरियम होता. 180 मुलांचं ऑडिटोरियम होतं आमचं. पहिला दिवस शाळेचा, कॉलेजचा मुंबईला. ज्याही मुलांना 10वी 12वीला मोर दॅन 94% मार्क होते, 97, 98, 99%, अशी सर्व पोरं त्या हॉलमध्ये बसली होती. मला याला थोडा उशीर झाला. पहिला दिवस होता, मला हॉलच सापडत नव्हता. इतकी मोठी कॉलेज, हॉलच सापडत नव्हता. सर्व लोक बसले होते. ॲनाटॉमीचं लेक्चर होतं. लेक्चर सुरू झालं आणि पायात स्लीपर, वरती टी-शर्ट आणि साधी पॅन्ट. पॅरागॉनची स्लीपर होती, हातामध्ये एक वही होती. आणि जेव्हा मी स्टेअर्स चढायला लागलो तेव्हा फड 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 असा आवाज यायला लागला आणि सर्वांची मान माझ्याकडे गेली. आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरून जे कुत्सिल हास्य असतं, असं म्हणतो ना, एखाद्याकडे घृणेने किंवा कोण आलं आहे गावाकडचं, अशा पद्धतीचं हास्य होतं. मी खाली मान केली मित्रांनो आणि ऑडिटोरियमच्या सर्वात शेवटी जी जागा खाली होती तिथं जाऊन बसलो. बसल्यावर जवळचा जो मुलगा होता तो सुद्धा बाजूला सरकला. कोण आलं बसायला माझ्याजवळ. त्यावेळी माझ्या मनात कदाचित 2 विचार आले असते. पहिला विचार असता की आपण खूप डिप्रेस झालो, लाज वाटली. कारण कॉलेजच्या वयामध्ये सर्वात मोठी शरम काय वाटते माहिती का? एखाद्या मुलीसमोर कोणी अपमान करतं तेव्हा. पूर्ण कॉलेजच्या समोर आपला अपमान होतो तेव्हा. त्यावेळी माझ्या मनात दुसरा निश्चय आला, आपण आपलं मूळ कधी विसरायचं नाही. आपण गावाकडून आलेलो आहोत. गावाकडून आल्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीला कणखरपणे फेस करू शकतो, जे ह्या बाकीच्या लोकांमध्ये नाही आहे. आणि जर माझ्यामध्ये पोटेन्शियल असेल, जर माझ्यामध्ये गुणवत्ता असेल, जर मला गणित, विज्ञान आणि CETमध्ये जर मी ओपन मेरिट थ्रू आलो असेल, तर एक दिवस ह्या पूर्ण कॉलेजला माझ्यावरती अभिमान होईल, असं काहीतरी करून दाखवायला पाहिजे आपण. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर, साधी राहणीमान, आपलं कॉलेज, जिम, अभ्यास, हॉस्पिटल. फर्स्ट इयर टू फायनल इयर डिस्टिंक्शन गुण मिळत गेले. 2011 साली पूर्ण कॉलेजमधून सर्वात बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मला हा कॉलेजचा मिळाला. आणि माझी जेव्हा इंटर्नशिप संपली, म्हणजे इंटर्नशिप सुरुवात झाली, फायनल इयर संपलं, तर MBBSला 4.5 वर्षाचं कोर्स असतो, 1 वर्षाची इंटर्नशिप असते, मधला काही ड्युरेशन ॲडमिशन प्रोसेस, जवळजवळ 6 वर्ष MBBSला लागतात पूर्ण. तर माझं 18ला 12वी संपली, 24
सुरू झालं होतं, माझं इंटर्नशिप सुरू होती. सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, पुढे काय करायचं. मार्चचा महिना आला, 2011 मार्च. इंटर्नशिपच्या वेळी 17 तारखेला, बघा, माणसाच्या मनात जर फोकस असेल, फिक्स डिझायर असेल, गोल असेल, तर पूर्ण सिच्युएशन कशी जुळून येते याचं हे उदाहरण आहे. 18 मार्चला शेवटची डेट होती. 17 मार्चला मी बसलो होतो लायब्ररीमध्ये जुनी पुस्तकं चाळत. PGसाठी तयारी करायची का दुसरा कोणता तरी ऑप्शन निवडायचा. एक माझा सिनियर आला, तो म्हटलं की माझ्याकडे हे 2 UPSCचे फॉर्म आहेत, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे. एक फॉर्म मी भरला, एक फॉर्म एक्स्ट्रा आहे, फॉर्मची किंमत आहे 20 रुपये. तुला फॉर्म भरायचा आहे का. मी त्याला विचारलं, फॉर्मची किंमत 20 रुपये आहे ना. म्हटलं हो. बोला हो. किंमत ठरवून मी एक्झाम निवडली. त्यावेळी त्याच्या आधी मला UPSC काय आहे हे माहितीच नव्हतं. UPSC म्हणजे फक्त एवढं माहिती होतं की कलेक्टर किंवा SP व्हायचं असेल किंवा प्रशासकीय प्रमुख व्हायचं असेल तर तुम्हाला अशी काहीतरी परीक्षा असते ती द्यावी लागते. याच्या पलीकडे काही माहिती नव्हतं, कोणाचं गायडन्स नव्हतं. मार्चला फॉर्म भरला, विचार केला की आपण 20 रुपयाचा फॉर्म भरलेला आहे, तर कमीत कमी याचं काहीतरी चीज व्हावं, याचा काहीतरी उपयोग व्हावा. गायनेकची पोस्टिंग सुरू झाली, त्याच्यामध्ये 7 ते 8 तास काम असायचं. आणि माझ्या जीवनामध्ये मी काही सवयी डेव्हलप केलेल्या आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिली सवय आहे, जे तुम्ही काल होतात त्याच्यापेक्षा आज काय इम्प्रूव्ह करू शकतात स्वतःमध्ये. मित्रांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्यापेक्षा जास्त सुंदर, तुमच्यापेक्षा जास्त बलवान, तुमच्यापेक्षा जास्त बुद्धिमत्ता व्यक्ती कधीतरी कुठंतरी या भूतलावर नेहमीच असतो. जगामध्ये कोणीच व्यक्ती क्लेम करू शकत नाही. नसेल तर येणार आहे किंवा गेला असेल कोणीतरी. म्हणून जर तुम्हाला कम्पेअर करायचं असेल तर आजूबाजूला न करता स्वतःशी कम्पेअर करा. सेल्फ डेव्हलपमेंट, की माझ्यामुळे जर मला राग येत असेल, मला जर एखाद्या वेळी आळस येत असेल, सकाळी झोप जात नसेल, मला पर्टिक्युलरच डिश आवडत असेल, माझं ह्याच गोष्टीमध्ये मला मागे खिचते, फोकस होत नाही अभ्यासामध्ये, तर ह्या आपल्या स्वतःच्या विकनेस शोधून डे बाय डे प्रॅक्टिसने, हार्डवर्कने त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा. सकाळी मी 5:30ला उठायचो. आधी तोच शेड्यूल आहे माझं. सर्वात प्रथम आंघोळ करून जप, योगा, ध्यान, मेडिटेशन करायचो. लायब्ररी जाणारा पहिला मुलगा असायचो मी. लायब्ररी उघडायच्या 2 मिनटं आधी लायब्ररीच्या गेटसमोर हजर. एक खुर्ची, एक जागा, तिथंच अभ्यास करायचो. समोर पुस्तकांचा ढीग असायचा, कारण मला पुस्तकाच्या पलीकडे काय आहे हे बघायचं नव्हतं. कोण येतं आहे, कोण जातं आहे. कॉलेजच्या पिरियडमध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे लोक असतात. माझ्या कॉलेजात एक मुलगा होता, तो जेव्हा एखादी चांगली मुलगी समोर बसायला यायची त्याच वेळीस असं दाखवायचा की मी खूप अभ्यास करतो आहे. आणि जशी जायला लागली तर पुस्तक असं खाली कोण त्याच्याकडे बघत राहायचं. एक असा मुलगा होता आमच्या, जस्ट एक, तुम्हाला असे बरेच गमती असतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते पुस्तकच बघत राहायचं. वरती सुद्धा मान करायचा नाही बिलकुल. समोर म्हणजे भूकंप जरी झाला तरी तो वरती मान करणार नाही. पण सकाळी जर पेज नंबर 101 असेल, संध्याकाळी जरी गेलात तर पेज हलायचं नाही. एवढा फोकस, एवढं कॉन्सन्ट्रेशन. मला माहिती इथं कोणी करत नसेल, असे काही असतात गमती लोक. मित्रांनो, जसं मी तुम्हाला आधी बोललो की जेही करणार ते बेस्ट करणार. बोलणार तर बेस्ट बोलणार, बसणार तर बेस्ट बसणार. जर मुलगा मला व्हायचा आहे चांगला तर बेस्ट मुलगा व्हायचा प्रयत्न करेल. विद्यार्थी जर व्हायचं असेल तर बेस्ट विद्यार्थी व्हायचा प्रयत्न करेल. अधिकारी जरी व्हायचं असेल तर सर्वपणाने लावून ते काम करेल. 2 महिन्यामध्ये प्रिलिम्स होती. 8 घंटे काम, 8 घंटे अभ्यास. पूर्ण मेडिकल कॉलेजमध्ये मी एकमेव मुलगा होतो जो हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, जे मेडिकलशी दूरपर्यंत संबंध नव्हता. आणि मी काय होतो, कॉलेजचा बेस्ट स्टुडंट. मला लोकांनी अक्षरशः वेळात काढलं. आणि पोरं असतातच भारी, कॉलेजचे पोरं जास्त भारी असतात. आणि त्यातल्या त्यात मेडिकल कॉलेजची पोरं दुरून पाहिल्यावर SP साहेब नमस्कार, कलेक्टर साहेब कैसे हो, खिजवायला. आणि माझी अशी लाईफमध्ये होते की मला असे लोक खूप आवडतात, जे आपल्याला चॅलेंज करतात, की आपल्याला जे थोडंसं ठिंगी देतात. असे लोक नेहमी जवळ ठेवायचे, 1-2 तरी बरं असतं. त्यांच्याकडे बघून हसायचो, ठीक आहे आज तुमचा दिवस आहे, एक दिवस माझा पण येणार. प्रिलिम्स दिली 2 महिन्यानंतर. त्यावेळी CSAT पॅटर्न नवीन इंट्रोड्यूस झाला होता 2011ला, फर्स्ट टाईम. हा माझा सेकंड लक.
ज्या पॅटर्नसाठी अभ्यास करायची गरज नसते, ते तुमच्या 10वी-12वीच्या गणित, विज्ञान आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनवरती आधारित असतं. GSसाठी थोडाफार अभ्यास केला, CSATमध्ये 200पैकी 150च्या वरती मार्क मिळाले आणि GSमध्ये 50-60 मार्क मिळाले 200पैकी, ते मार्क्सचं कॉम्बिनेशन होऊन मी प्रिलिम्स पास झालो. 7 ते 8 लाख विद्यार्थी ग्रॅज्युएट पूर्ण भारतात बसतात, त्यापैकी 13,000 विद्यार्थी हे मेन्सला पास होतात. मेन्समध्ये 9 पेपर असतात, सर्व पेपर लिहायचे असतात. 9 पेपर, प्रत्येक पेपर 3 तासाचा, पूर्ण जवळजवळ महिनाभर एक्झाम चालते ती. आणि 3 तास लिहत बसणे, निबंध असतात, लँग्वेज असतात, ऑप्शनल सब्जेक्ट, GS. तर मी ऑप्शनल त्यावेळी 2 होते, आता एकच आहे. मी मेडिकल सायन्स निवडला कारण मी मेडिकल ग्रॅज्युएट होतो म्हणून, आणि दुसरा निवडला पॉलिटिकल सायन्स, ज्याचा मी अभ्यासही केला नव्हता. असं म्हणतात UPSCमध्ये तुम्हाला जर काही विषय निवडायचा असेल, कमीत कमी 2 वर्ष तरी त्याचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. मेडिकल सायन्सला मी कॉलेजमध्ये बेस्ट स्टुडंट होतो. त्याचा निकाल लागला 2012 मार्चला. मी मेन्स दिली ऑक्टोबर 2011ला. 6 महिन्याने जवळजवळ निकाल लागला. मेडिकल सायन्समध्ये पूर्ण भारतात सर्वात जास्त मार्क मिळाले आणि त्या मार्कच्या आधारे मी मुख्य परीक्षाही पास झालो. पण सर्वात मोठी अडचण अशी होती मित्रांनो, की माझ्याकडे डिग्री नव्हती, ग्रॅज्युएशनची डिग्री नव्हती. आणि ज्या डिग्रीशिवाय मी इंटरव्ह्यू देऊ शकत नव्हतो, कारण सर्वात पहिली क्रायटेरिया आहे की तुमच्याकडे कमीत कमी ग्रॅज्युएशन पूर्ण होणं अपेक्षित आहे. सर्व HODंना भेटलो, डीनला भेटलो, काही मित्रांना मी माझं काम वाटून दिलं. 1 महिना भागदौड केली आणि इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळवू शकलो. फायनल इयरचा पासिंग मार्क आणि इंटर्नशिप कम्प्लिशन सर्टिफिकेट ते दिल्यानंतर 2 महिन्यानंतर मग युनिव्हर्सिटीकडून तुम्हाला ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट मिळतं. माझ्याकडे ते नव्हतं. 17 एप्रिलला इंटरव्ह्यू दिला. हे पूर्ण काळामध्ये मी कोणाचंही भाषण ऐकलं नव्हतं, कोणत्या क्लासला गेलो नव्हतं. मला माहितीच नव्हतं की पास होणार का नाही होणार. पण एक मनामध्ये होतं की इफ यू डिझायर समथिंग विथ युअर ट्रू हार्ट, मनापासून एखादी गोष्ट खरंच तुम्ही डिझायर केली आणि त्याला प्रयत्न केला, तर मित्रांनो हे तुम्ही फक्त थेरॉटिकल घ्या, काही घ्या, पण माझा अनुभव असा आहे जीवनामध्ये की तुम्हाला ती गोष्ट 100% मिळतेच, 100% मिळते. 17 एप्रिलला इंटरव्ह्यू होता दिल्लीमध्ये. सर्व ज्या लोकांचं वय 60च्या वरती झालं असतं, ज्यांच्याकडे रिटायरमेंट झालं असतं, त्यांच्यामध्ये काहीच काम नसतं बाकी, असे लोक तुमचे इंटरव्ह्यू पॅनलला असतात, ज्यांना फक्त गप्पा मारायला आवडतं. आणि मी खूप लाजाळू स्वभावाचा माणूस आहे, आत्ता पण आहे. नवोदयमध्ये असताना आमच्या ज्या मुली होत्या शाळेमधल्या, त्यांच्याशी फक्त 1 दिवस बोलायचो मी रक्षाबंधनला, आणि तेही बोलताना दीदी शब्द जोडावा लागायचा कंपल्सरी. त्याच्यामुळे बोलायचंच नाही मी 12वीपर्यंत. आणि ती सवय माझी पुढे पण कंटिन्यू राहिली. खूप लाजायचो मी. म्हणजे मनामध्ये काय आहे ते मनातच ठेवायचो, बाहेर एक्सप्रेस करायचोच नाही. लोकांना कळतं लवकर गोष्टी. आता माझं लग्न झालेलं एक छान बाळपण आहे, त्याच्यामुळे पास्ट इज हिस्ट्री, माय फ्युचर विल बी मिस्ट्री. खूप छान वाक्य आहे. पास्ट इज हिस्ट्री, फ्युचर इज मिस्ट्री, व्हॉट वी हॅव टुडे इज प्रेझेंट, दॅट्स वाय प्रेझेंट इज ऑल्सो कॉल्ड गिफ्ट. प्रेझेंटला आपण गिफ्ट म्हणतो ना, सो वी हॅव ओनली प्रेझेंट, म्हणून हा वर्तमान काळ आपला गिफ्ट असतो. 17 एप्रिलला इंटरव्ह्यू होता दिल्लीमध्ये UPSC पॅनलचं. माझ्यासोबत कोणी MD झालं होतं, कोणी MBA झालं होतं, कोणी IIT इंजिनियर होते. खूप 2-2, 3-3 वर्ष त्यांनी प्रयत्न केलेला. आणि 15-15, 20-20 मिनिटानंतर सर्वांना घाम फुटायला लागला. माझा इंटरव्ह्यू सुरू झाला. त्याच्या आधीच मी निश्चय केला होता की मी म्हटलं या इंटरव्ह्यूमध्ये 100% मी नापास होणार आहे, कारण मी खूप लाजाळू होतो. मला त्या इंटरव्ह्यूच्या दिवशी पहिल्यांदा, हे म्हणजे हे रिअल फॅक्ट आहे, हे पुस्तकामध्ये मी लिहिलं नसेल, इंटरव्ह्यूच्या पहिल्या दिवशी मला कळलं की मी खूप स्वीट टॉकर आहे, मी खूप चांगलं बोलतो. कारण चांगलं बोलण्याची कलासाठी कोणीतरी दुसरा माणूस लागतो, ज्याला तुम्हाला इम्प्रेस करायचं आहे. पूर्ण आयुष्यामध्ये मी कोणालाच इम्प्रेस करायचा प्रयत्न केला नाही, त्याच्यामुळे स्वीट टॉक करायचा प्रश्न येतच नाही. त्यावेळी पहिला इंटरव्ह्यू लाईफमधला, तोही माझं करिअर पूर्ण बदलवणारा इंटरव्ह्यू, आणि अशा लोकांसमोर मला बोलायचं होतं. रूमच्या समोर चौकीदार बसलेला, पंखा लावलेला होता, उन्हाळ्याचा टाईम, 17 एप्रिल. त्यावेळी अण्णा हजारेंची खूप मोठी मुवमेंट चालू होती जंतर मंतरला 2012. त्याच्यामुळेच ते सर्व लोकपाल बिलसाठी आंदोलन वगैरे सर्व गोष्टी. तर त्यावेळी UPSC सेंटरमध्ये त्यांनी कॉफी, चहा सर्व गोष्टी ठेवलेल्या होत्या. मी कॉफी चहा पित नाही,
म्हणून टोमॅटो सूप घेतला आणि नकळत पीत मी इंटरव्ह्यू देण्यासाठी इंटरव्ह्यूच्या गेटजवळ आलो मी. आता चौकीदार माझ्याकडे बघायला लागला असा कि साहब आपकी ज़िंदगी का सबसे बड़ा इंटरव्यू अब है और मेरे 20 साल 25 साल मेरी नौकरी हुई है. मैंने देखा है कि जो भी व्यक्ति यहाँ पर आता है वो भगवान से दुआ मांगता है, कुछ तो भी ध्यान करता रहता है, काहीतरी त्यांचं चालू असते आणि तुम्ही आरामात टोमॅटो सूप पिताय रिलॅक्स का. मी त्यांना म्हटलं की मी 100% हा इंटरव्ह्यू जो आहे तो फक्त अनुभवासाठी देतोय, एक एक्सपिरियन्ससाठी. आणि मला माहिती आहे की मी ह्या परीक्षेमध्ये प्री पास झालो, मेन्स पास झालो, पण इंटरव्ह्यूमध्ये मी नापास होणार हे मला 100% गॅरंटी आहे. पण जर तुम्हाला हरायचंच आहे तर निधड्या छातीने हरायचं. इफ यू गो टू एक्झाम, तुम्ही अभ्यासच केला नाही तर कमीत कमी एक्झाम देताना तरी टेन्शन घेऊ नका. पूर्ण वर्षभर टेन्शन घेतं नाही, नका टेन्शन घेतात. ही भावना पाहिजे. हरायचं तर कमीत कमी चांगल्या पद्धतीने हरायचं. पण मित्रांनो, ही स्किल लागते इंटरव्ह्यूला. रिलॅक्स पर्सनॅलिटी, कॉन्फिडन्स, चेहऱ्यावरचा तेज आणि डोळ्यामधला स्पार्क. ते बऱ्याचशा लोकांना कळत नाही हे कसं डेव्हलप करायचं. तुम्हाला सांगेल नंतर मी त्या गोष्टी. माझा हे इंटरव्ह्यू तब्बल 45 मिनटं चालला. पूर्ण पॅनल विसरून गेलो होतं की वेळ किती झालेला आहे. साधारण 15-20 मिनटं वेळ असतो. डबलच्या जास्त वेळ चालला. खूप प्रश्न विचारले. त्यातला पहिला प्रश्न हा होता की डॉक्टर, right now there is movement going on against the corruption and it is said that generally the senior officers, IAS, IPS officers, senior politicians, they do most severe type of corruption in the country. You are leaving the medical field in case if you join the administration. Can you assure us that you will not do the corruption? तुम्ही आम्हाला आश्वस्त करू शकता का की तुम्ही भ्रष्टाचार करणार नाही. मी त्यांना एक सिंपल वाक्य सांगितलं. This is the human tendency. Those who have 10 lakh rupees, he always think about how to convert 10 lakh into 10 crores. That is his priority. How to invest it, how to convert it. But he forget the simple thing that the person who already have 10 crore rupees, 100 crore rupees, that person is happy. Is that person satisfied? Sir, happiness and satisfaction doesn't count on money. It counts by your inner satisfaction, by your inner feelings of happiness. तुमचं जर अंतर्मन हे समाधानी असेल, तुम्हाला ते चेहऱ्यावरून आणायची गरज नसते. हे दिसतं. माणूस खूप बोलका आहे. तुम्ही जर एखाद्या वेळी लहान मुलाला ऑब्झर्व करणार, मी खूप गोष्ट ऑब्झर्व करतो. लहान मुलाला काहीच घेणं देणं नसतं. 1 वर्षाचा मुलगा, त्याला काहीच घेणं देणं नसतं. कोणाला काय वाटेल, आणि त्याच्याकडे बघितल्यावर सर्वांना खूप आनंद वाटतो. निरागस, चेहऱ्यावर स्माईल, त्याचं काहीतरी चालू असतं. आणि आमचे जे सिनियर लोकांचे चेहरे खूप गंभीर, खूप टेन्स. त्यांच्याकडे बघून वाटत नाही की त्यांच्यासोबत 2 मिनटं बोलावे, वाटत नाही. तर ही जी निरागसता, ही जर तुम्हाला चेहऱ्यावर पाहिजे असेल, त्याची सर्वात पहिली क्रायटेरिया आहे की तुमचं अंतर्मन हे साफ पाहिजे, क्लीन पाहिजे. आणि जो व्यक्ती हे करू शकतो त्याला सांगायची गरज लागत नाही. हे फील होतं. माझ्याकडे सर्वात मोठी अडचण आहे माझ्या ऑफिसमध्ये की माझ्याकडे एकदा जर व्हिजिटर आला, त्याला मला सांगलं होतं की तू जा इथून, पुढचे व्हिजिटर पण बाकी आहेत. उठत नाही लोक. 2 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं मी त्यांचं ऐकत जातो. शेवटी मला सांगलं होतं धन्यवाद, बाकीचे पुढचे पण लोक आहेत त्यांना पण येऊ द्या. ही स्किल आहे, ही कला आहे. 45 मिनटं इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू खूप चांगला गेला होता. 7 मेला निकाल लागला आणि अनपेक्षितपणे मी पहिल्या अटेम्प्टमध्ये कसलंही गायडन्स नसताना, मार्गदर्शन नसताना UPSC पास झालो. त्या वर्षी IPS पोस्ट मिळाली. काही कारणास्तव माझं ऑपरेशन झालं. मी रिक्वेस्ट केली, त्यांनी मला IPSच्या ट्रेनिंगमध्ये मला IRSला पाठवलं, हैदराबादवरून परत फरीदाबादला. आणि ट्रेनिंग चालू असताना, म्हणजे 2012ला मी IPS झालो. IRSची ट्रेनिंग चालू असताना मग 2013 साली परत एक्झाम दिली. कारण माझा जो कल होता, तुम्हाला कळलं असेल की मी लोकांना शिवीगाळ करणारा किंवा हातामध्ये जाऊन दंडा मारणारा माणूस नाही आहे. माझा तो कल नाही आहे. आणि मग 2013ला परत एक्झाम दिली. सेकंड अटेम्प्टमध्ये मी IAS झालो. मित्रांनो, IAS झाल्यानंतर सुद्धा गावाकडच्या लोकांना, घरच्याकडच्या मंडळींना माहिती नव्हतं की IAS काय असतं. जेव्हा दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली आणि जेव्हा बाकीचे लोक यायला लागले,
तेव्हा आमच्या वस्तीमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. आणि आज सर्वात समाधानी कोणी असेल ती म्हणजे माझी आई आहे. आणि मलाही खूप बरं वाटतं की मी पुत्र म्हणून माझ्या आईच्या चेहऱ्यावर, जिने पूर्ण आयुष्यभर दुःख झेलली, 3 मुलांना मोठे केले, कर्ता पुरुष नसताना, घरामध्ये जमीन नसताना, फक्त मजुरीवरती. आणि बाय द वे माझे प्रोग्राम्स खूप कमी होतात, मला माहिती नाही, सवितांना माहिती असेल. मी ज्या भागातून आलेलो आहे तिथंसुद्धा माझे कार्यक्रम होत नाही. कारण हेच आहे की लोक त्याचा चुकीचा अर्थ काढतात की राजेंद्र भारुडची स्टोरी जी आहे ती सर्कमस्टान्स कंडिशनमुळे ती स्टोरी निर्माण झालेली आहे. याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की तुम्ही ती स्टोरी प्रत्येक ठिकाणी इम्प्लिमेंट करायला पाहिजे. इन्स्पिरेशन घेऊन माणसाने जेही फील्ड निवडलेली आहे त्या फील्डमध्ये चांगलं करावं. महाराष्ट्रामध्ये हार्डली 200 ते 250 IAS ऑफिसर आहेत. त्यापैकी डायरेक्ट IAS ऑफिसर 180 आहेत. आणि त्या डायरेक्ट 180 पैकी महाराष्ट्रामधले फक्त 50-60 आहेत, बाकी सर्व नॉन महाराष्ट्रीयन आहेत. तर जे तुम्हाला मी लक बोललो, लक कसं असतं, माझं IASला सिलेक्शन झालं. म्हणजे जवळजवळ इंटरव्ह्यूमध्ये 2500 मुलांपासून 900 मुलांचं सिलेक्शन होतं. त्या 900 पैकी पहिले 100-150 IAS मिळतं, नंतरच्या लोकांना IPS मिळतं, नंतर फॉरेन सर्व्हिस मिळतं. त्या 100-150 पोरांची पूर्ण भारतामध्ये नियुक्ती होते. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी फक्त 7 ते 8 लोक येतात. ते 7 ते 8 लोकांपैकी 5 ते 6 लोकही नॉन महाराष्ट्रीयन असतात. फक्त 2-3 एवढेच लोक महाराष्ट्राचे असतात. आणि म्हणून मी माझ्या आयुष्यामध्ये स्वतःला खूप भाग्यवान समजतो, खूप म्हणजे खूप भाग्यवान, की मला ज्या मातृभूमी जन्म घेतला अशा कठीण परिस्थितीतसुद्धा मला देवाने संधी दिली की त्या मातृभूमीला पंढरपूरच्या निमित्ताने. असो माझे बरेच उपक्रम केलेले आहेत. ही काल त्यांनी छान बनवली कॅसेट. अशा उपक्रमामध्ये एक छोटासा माझं कॉन्ट्रीब्युशन मी करायचा प्रयत्न करत आहे, ते या सेवेच्या माध्यमातून, IASच्या माध्यमातून. तर मित्रांनो, ही माझी लाईफ स्टोरी आहे. बाकीच्या ज्या मनातल्या स्टोरी आहेत त्या पुस्तकात आहेत. काही गोष्टी मी ज्या स्वतः शिकलो त्यातली पहिली गोष्ट आहे, माणसाचं व्यक्तिमत्व हे त्याच्या सामाजिक, आर्थिक किंवा सराउंडिंगवरती डिपेंडंट नसतं. कमिटमेंट, हार्डवर्क. लहानपणाचं उदाहरण आहे, माझे काका आणि मावशी, आम्ही त्यावेळी खूप मोठं कुटुंब होतं, सर्व काका मावशीच्या घरात राहायचे. आजोबा, आजी, काका मावशी, काका मावशींची 2 मुलं, आई, आम्ही 3 भावंडं, सर्व एका लहानशा झोपडीत राहायचो. पण पावसाच्या दिवसांमध्ये पंचायत व्हायची, कारण काका आजोबा सर्व लोक खाट टाकून बाहेर झोपायचे, आम्ही सर्व लहान पोरं घरात झोपायचो. पावसाच्या दिवसामध्ये अंगणात सर्व चिखल असायचं, पाऊस पडायचा आणि झोपडीमधून, पानाची झोपडी असं खाली पाणी गळायचं आणि त्या ठिकाणी मग बादली लावणे, काहीतरी मटका लावणं, असं काहीतरी लावायचे पाणी थांबवण्यासाठी. रात्रीची वेळ होती, 9-9:30 वाजले असतील, चूल चालू होती, चुलासोबत काका मावशी शिकत होते. आणि मग काकांनी सहज बोलता बोलता विषय काढला की बघ, देवाने किती तुफान चालू केला आहे, इतका मुसळधार पाऊस पडतो आहे, कधी थांबणार हे, घरामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे. त्यावेळी मावशी एक वाक्य बोलली, ते मला खूप भावलं. मावशी म्हटली, जर आपली अशी परिस्थिती आहे तर गरिबांचं काय असणार. कळतंय मी काय म्हणतोय? जर आपली अशी परिस्थिती आहे तर गरिबांचं काय असेल, जे लोक फुटपाथवरती राहतात, जे लोक भीक मागतात, ज्या लोकांच्या डोक्यावर छत नाही, त्यांचं कसं असेल. पांघरायला होते फाटक्या चादरी, गोधडी, पण माझ्या मावशीने, आईने स्वतःला कधीच गरीब समजलं नाही. ती जी देण्याची प्रवृत्ती असते की जेवढंही तुमच्याकडे दिलेलं आहे त्याच्यामध्ये समाधान. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कर्तृत्व करू नका, करायला पाहिजे, पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ युअर इनर सॅटिस्फॅक्शन. कोणताही पेशा, कोणताही प्रोफेशन निवडताना ही खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर लोक उठसूट म्हणतात मुलांना, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दे, IAS हो, IPS हो, डॉक्टर हो, इंजिनियर हो. अरे त्या मुलाला काय व्हायचं आहे, पहिले हा तर प्रश्न विचारा. मूल म्हणजे आपली प्रॉपर्टी नाही आहे. आपण मुलांवरती जेव्हा प्रेम करतो, जेव्हा आपण मुलांवरती हे करतो, तर चांगले मार्क्स मिळवतो, चांगले त्याने स्कोअर केलं, चांगलं अचिव्हमेंट केलं म्हणून प्रेम करायचं नसतं. प्रेम कारण तो आपला मुलगा आहे म्हणून आपण त्याच्या प्रेम करतो, आपलं बाळ आहे म्हणून प्रेम करतो. आणि हे जे ओझं आहे, हे जे पालकांचं ओझं असतं मुलांवरती, की तू जर करिअर नाही केलंस तर माझं नाव मिट्टीत मोडून दिलं, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे.
मी बोललो हार्डली 200-250 IAS ऑफिसर पूर्ण स्टेट चालवतात. सर्व टॉप हेड्स, कलेक्टर असतील, सेक्रेटरी असतील, सर्व कॉर्पोरेशनचे कमिशनर असतील, CEO असतील. याचा अर्थ असाही नाही की सर्वांनी IAS व्हावं, पण जसं छान छान उद्योजक लोक आलेत, त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये गोल ठेवलेला आहे की त्यांना लोकांना व्यवसाय द्यायचा आहे, त्यांना नाव कमवायचं आहे, त्यांना पैसा कमवायचा आहे. बाकीच्या लोकांचं ड्रीम वेगळं असू शकतं. काहींना स्पोर्टमध्ये पुढे जायचं आहे, काहींना आर्ट्समध्ये जायचं आहे, काहींना पेंटिंग करायचे आहेत. फक्त अशी गोष्ट निवडा ज्याच्यामध्ये तुम्हाला समाधान आहे. आणि ज्यावेळी काम करताना ज्या कामामध्ये तुम्हाला तुमच्या डोक्यावर चिंता, तुम्हाला तुमच्या मनामध्ये अँझायटी, भीती वाटली, तर ते तुम्ही प्रोफेशन सोडून टाका. मी IAS झालो असं मी खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरत नाही. आय डोंट डू ऑल दिस वर्क. पण मला हे माहिती आहे की ज्या दिवशी मला वाटेल की IAS म्हणून जर मी लोकांना, सर्वसामान्य माणसांना न्याय देऊ शकत नसेल, तर दुसऱ्या दिवशी रेजिग्नेशन देऊन परत गावाकडे चला आणि MBBSची प्रॅक्टिस सुरू करा. सिम्पल फॉर्म्युला आहे. पण सांगायचं काय आहे मित्रांनो, की ही जी तत्त्व आहेत, मेंटल रफनेस आहे, याला म्हणता मेंटल रफनेस. तुमचं मन असं बनवा की समोर डोंगर जरी कोसळला पण तुमचं मन हादरलं नाही पाहिजे. आणि तुम्हाला खरं म्हणतो, देवाने भरपूर काही बनवलं, पण ह्या 2 खांद्यामधलं हे जे सॉफ्टवेअर आहे, याच्यासारखी अमेझिंग गोष्ट कोणतीच नाही आहे. खूप सुंदर सॉफ्टवेअर, ज्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही जे पेराल, जो विचार पेराल ते उगवणार. जसं आपण जमिनीमध्ये ज्वार पेरतो, मका उगत नाही, ज्वारच उगवते. तसं तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जो विचार पेरणार आणि त्या विचाराला तुम्ही जर पोषक वातावरण दिलं, तर ते विचार खऱ्या अर्थाने कृती होऊन बाहेर पडते. आणि तो छोटा विचार माझ्या आईने माझ्या डोक्यात 4थीमध्ये असताना रुजवला होता की माझाही पोरगा एक दिवस डॉक्टर किंवा कलेक्टर होईल. अजून बोलू मी की थांबू? सांगा मला. आय डोंट नो. आताच थांबू मी की अजून बोलू काही? आयोजक सांगतील मला कोणी, मला किती वेळ आहे बोलायचं अजून? नाही, अजून ॲक्च्युली मला बोलायचं होतं, पण वेळ कमी आहे कारण पुढचा पण कार्यक्रम आहे. हां, बोलू मी? ओके. सर्वांची जर इच्छा असेल तर बोलेल, नाहीतर मग तुम्ही म्हणणार की साहेब तुम्ही ऑलरेडी उशीर केलेला आहे. तर मित्रांनो, आता सर्वात पार्ट आहे कन्क्लुजनचा. माणसाची गरिबी ही त्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये नसते, त्याच्या मानसिकतेमध्ये असते. माणूस स्वतःला किती गरीब समजतो हे त्याच्या मेंटली असते. तर तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग समजा की येस, मी जेही करेल ते बेस्ट करेल. सेकंड थिंग, कोणतीही गोष्ट करताना प्रचंड उत्साह, एनर्जी त्या गोष्टीत टाका. थर्ड थिंग, एकदा तुम्ही एखादी गोष्ट ठरवली, गो विथ द कमिटमेंट. सलमान खानचा खूप चांगला डायलॉग आहे, क्या मैंने एक बार कमिटमेंट कर डाली तो मैं अपने आप की भी नहीं सुनता. हा फक्त डायलॉग आहे, ते आपण पण करायला पाहिजे. तुम्ही एकदा काही ठरवलं की येस, मला सकाळी 5ला उठायचं आहे, योगासन करायचं आहे, ध्यान करायचं आहे, मला ह्यावेळी अभ्यास करायचा आहे. एक मेन इश्यू काय आहे युवा जनरेशनचं, की एकदा काही काम ठरवलं, फोकस एवढा कमी आहे, 1 तासामध्ये मोबाईल पाहिजे. व्हॉट्सॲपला काय मेसेज आला, फेसबुकला काय आला, तर न्यूज काय आली. मित्रांनो, मी माझ्या आयुष्यामध्ये जे हे बोलतो आहे, लहानपणापासून आदिवासी कुटुंबात जन्म घेतल्यामुळे शिकार करणे, मासे खाणे, खेकडी खाणे, मारणे, रॅबिट्स, पक्ष्यांची शिकार, आणि तो आमचा एक डेली पार्ट ऑफ डाएट होता. मी MBBSच्या फर्स्ट इयरमध्ये ठरवलं की जी गोष्ट मला सर्वात जास्त बांधील करते, मला बांधून ठेवलेली आहे, त्या गोष्टीपासून मला मुक्त व्हायचं आहे. तर मी फर्स्ट इयरला कमिटमेंट केले की मी आजपासून कधीच नॉनव्हेज खाणार नाही. अँड आय हॅड नॉट टच एव्हन नॉनव्हेज टिल डेट फ्रॉम फर्स्ट इयर. याला म्हणतात निश्चय. तर ज्या माणसाकडे उत्साह आहे, ज्या माणसाकडे निश्चय आहे, ज्याच्या आयुष्यात काहीतरी गोल सेट केलेला आहे, ज्याने काही स्वप्न बघितलेलं आहे. माझंही काही एक स्वप्न आहे जे मी पुढच्या पुस्तकामध्ये लिहिणार. मी एक स्वप्न पाहिलं, हे माझ्या आईचं स्वप्न होतं. माझं पण काही स्वप्न आहे. माझं स्वप्न IAS होणं नव्हतं, IAS झाल्यावरती मी काय करेल ते स्वप्न आहे.
एक स्वप्न, एक गोल ज्याच्या आयुष्यामध्ये आहे तोच माणूस खऱ्या अर्थाने जगत आहे, नाहीतर बाकी लोक फक्त मरणाची वाट बघत आहेत. ज्या माणसाच्या आयुष्यात स्वप्न नाही त्याच्यामध्ये आणि मड्यामध्ये काहीच फरक नाही. जो मिळालाच ना, मिळालं मड, काहीच फरक नाही. काहीतरी स्वप्न बघा, काहीतरी एक स्वप्न असू शकतं की मला एक चांगला मुलगा व्हायचा आहे, चांगला हजबंड व्हायचा आहे, चांगली वाईफ व्हायचा आहे, हा पण एक स्वप्न असू शकतो. चांगला उद्योजक व्हायचा हे एक स्वप्न असू शकतं. कोणतंही क्षेत्र निवडा पण स्वप्न बघा. आणि जी आमच्या तरुणाई आज व्यसनाच्या आहारी जाऊन स्वप्नांना आग लावून टाकलेली आहे. लोकांना डोकंच नाही आहे, विचारच करत नाही की ही ह्युमन लाईफ. विचार करा, एवढं आपण भाग्यवान आहोत. देवाने मनुष्य जन्म दिला, भारतात जन्म दिला, सर्व लोकांचे स्पेअर पार्ट ठीक आहेत, अपंग नाही आहेत, आपले आई वडील आहेत, कोणतरी छत आहे. आपण मनाने किंवा बुद्धीने मूर्ख पण नाही आहोत, नाहीतर मेंटल असायलमध्ये बसलं. जगामध्ये फक्त एकच व्यक्ती आहे जो दुःखी नाही आहे. माहिती कोण? दुःखी म्हणजे अंडर स्ट्रेस, ज्याला ताण नाही आहे. तो म्हणजे रस्त्यावर चालणारा पागल. तो रस्त्याच्या असं जातो, असा उभा राहतो दोघी बाजूला, इकडून गाडी जाऊ द्या, इकडून, त्याला काहीच घेणं देणं नाही आहे, आणि तो एकदम खुश असतो. तर आपण खूप भाग्यवान आहोत, आपण असं पण नाही आहोत. एव्हरी डे काउंट युअर ब्लेसिंग्स, हाऊ मच फॉर्च्युनेट यू आर, एव्हरी डे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला आज सांगेल की आपण पुणे मुंबईमध्ये जन्म नाही घेतला, ही पण खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण का? आपल्याला मातीची नाळ आहे, आपल्याला AC ची सवय नाही आहे. नाही तर तुम्ही बघा फॉरेनमध्ये जे येतात लोक, 10 मिनटं 15 मिनटं जर उन्हात गेली, व्हेर इज AC, व्हेर इज AC. ते लोक गुलाम झालेले आहेत. आणि आपली पोरं ही मातीमधली रानफुलं आहेत. रानफुलांचा सुगंध सर्वत्र दरवळतो आणि जरबेरा फक्त शोसाठी ठीक असतात. तर बघा शोसाठी बरी दिसतात, ते सुगंध नाही, काही नाही, चालू आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात जर सुगंध करायचा असेल तर तुमच्याकडे काय दिलेलं आहे याच्यावर फोकस करा. आमचे शिक्षक आम्हाला म्हणायचे, आम्ही नवोदयमध्ये असताना, तुमच्या ताटामध्ये चटणी भाकर जरी असली ती तुमची आहे, तुम्ही आनंदाने खा. दुसऱ्याच्या ताटात जर गुलाबजामुन असेल तर उगीच तिच्याकडे बघून लाळ पाडू नका. म्हणजे आपण आपल्याकडे विसरतोच. आपल्याकडे काय आहे हे पहिले ओळखा, आपल्याकडे काय नाही आहे हे पण ओळखा. बऱ्याचशा लोकांना हेच माहिती नसतं की मला काय माहिती नाही आहे ते. कळतं मी काय म्हणतोय? लोकांना हे माहिती नाही की माझ्याकडे काय, मला काय माहिती नाही आहे. आपण एवढे अंधारामध्ये जगतोय. इट इज कॉल्ड हॅल्युसिनेशन. हे इल्युजनरी किंवा हॅल्युसिनेशन जग आहे की ज्यामध्ये लोकांना हेही माहिती नाही आहे की त्यांना काय माहिती नाही आहे. बघा, विचार करा. आणि मित्रांनो, वेळ खूप झालेला आहे, मला माहिती आहे तुम्हा लोकांना पुढचेही भाषणं ऐकायची आहेत. हा माझा एक शेवटचा सिम्पल फॉर्म्युला फॉर यू. बारामती इज वन ऑफ द बेस्ट ब्लॉक, बेस्ट तालुका इन एंटायर इंडिया. याच्यासारखा खरंच म्हणजे अतिशयोक्ती नाही आहे, पण एवढं डेव्हलप म्हणजे डोळ्याचे पारणे फिरणारा तालुका म्हणजे बारामती. बारामती मीन्स बेस्ट, बी फॉर बेस्ट. आमचे जे बॉईज आहेत साईडला बसलेले, बॉईज मीन्स बिझनेस, बॉईज मीन्स बिझनेस आणि गर्ल्स मीन्स ग्रेट ग्रेट बिझनेस डुअर्स. ठीक आहे. आणि आपले जे यूथ आहेत, आपले जे यूथ आहे, यूथ फॉर वाय, त्यांनी चांगले उद्योजकही व्हा, पूर्ण यूथ. तर माझी ह्या सर्व कार्यशाळेला, या कार्यशाळेच्या आयोजकांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा.